नमस्कार, परिवर्तन न्यूज 24 मध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण आलेलो आहोत चाकणमध्ये, चाकण मार्केट यार्ड येथे। आपण बघताय की आज दिल्लीमध्ये जे आंदोलन झालं त्याच्या निषेधार्थ काँग्रेस आयच्या वतीने इथे निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते। त्या निमित्ताने इथे सर्व काँग्रेसचे पदाधिकारी इथे वंदे मातरम गाणं क्रांतिकारकांनी आंदोलनात वापरू नका म्हणून प्रस्ताव घ्यायला तयार असलेलं हे सरकार ज्यांना या आंदोलनाचे गुडगुडे फुटले आहेत, घाम फुटला आहे, अशा तरुणांची आंदोलन आहेत। आणि या इन्कलाब जिंदाबादच्या नाऱ्याने का घाम फुटतो? कारण याचं मूळ आहे भगतसिंग। या भगतसिंगाच्या युवा ताकदीची भीती त्यावेळेस ब्रिटिशांना वाटली होती आणि आता यांना वाटली। म्हणजे मनोवृत्ती सेम आहेत, फक्त काळ बदललेला आहे। त्यामुळे हे भय आहे। वंदे मातरम म्हणायला भारतात बंदी घालावी लागते, ही अत्यंत वाईट परिस्थिती। एकतर युवा तरुणांनी अनेक वर्षानंतर 10-12 वर्ष दडपशाहीच्या वातावरणानंतर एक मोठं आंदोलन उभं करण्याचा प्रयत्न करत आहेत। अण्णा हजारेंचं आंदोलन झालं होतं, त्याच्यामुळे काय आहे सर्वांना माहिती आहे। तिथे पुढे जाऊन काय झालं, कसं झालं, कोणत्या खात्यावर किती पैसे गेले आणि कोण या आंदोलनासाठी त्या आंदोलनात तुमचं आहे। त्याचं कारण हे आंदोलन वैचारिक आहे, राजकीय नाही। तरी सुद्धा याच्यावरती बंधनं आणण्याचा प्रयत्न सरकार करत आहे। साधी मागणी विद्यार्थ्यांची असताना हे राजीनामा द्या, हे आंदोलन वेगवेगळ्या पद्धतीने दडपण्याचा प्रयत्न करत आहे। सत्तेचा वापर करून हे सरकार शिकवण्याचं जे एक निषेधार्थ काम, जे लांछनास्पद असं लोकशाहीला काम या सरकारने चालवलेलं आहे। या सरकारला हे दोन कोणी शिक्षक ते गरीब विद्यार्थी पूर्णपणे की ज्यांना शिक्षणाची पात्रता पाहिजे या प्रश्न आज जो उभा राहिला आहे तो काय ऍक्च्युली अध्यक्षाची काय परिस्थिती आहे? जे काय अध्यक्ष आहेत ते नॅट ही संस्था नीट विषय घेतली। नॅटचा अध्यक्ष कोण आहे? जोशी। पण हे जोशी कोण आहेत? हे जोशी हे एमपीचे आहेत, मध्य प्रदेशमध्ये साधारणतः 15 वर्षापूर्वी 10 वर्षापूर्वी व्यापक नावाचा फार मोठा घोटाळा होता। व्यापक हे व्यापकचे अध्यक्ष। या व्यापक मध्ये जवळजवळ 100 साक्षीदार होते, 100 साक्षीदार मेले। मेले कशात मेले? इंजेक्शन मारले, दवाखान्यात मारले, ते मेले। याचा अनुभव ह्या जोशीला आहे आणि हा जोशी त्या नॅटचा अध्यक्ष आहे। की पेपर म्हणजे बोलले की जे शिक्षक आहेत, मोठे गावकर आहेत, हे एकदम छोटे छोटे ज्यांचा काय रोल नाही, त्यांचे फक्त त्यांनी पेपर विद्यार्थ्यांवर अन्याय करणाऱ्या या भाजप सरकारचा उपस्थित आज हे आंदोलन जे आपण करतोय त्या आंदोलनाचा मुख्य विषय आहे 12वी सायन्स नंतर एमबीबीएसच्या प्रवेशासाठी जी नॅशनल एलिजिबिलिटी एंट्रन्स टेस्ट ऑफ मेडिकल सायन्स ही गेली अनेक वर्ष परीक्षा होते आहे आणि ही परीक्षा वास्तविकता केंद्र सरकार या देशात करणारे समाजसुधारक या देशाला सत्तेचा इतिहास देणारे भारतीय व्यक्तीचे पुस्तकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, देशाच्या विश्वमाता आदरणीय इंदिराजी गांधी यांच्या स्मृतीला अभिवादन करून माझ्या ठिकाणी बोलणं वागतो आणि अभिजित शिंदे यांनी जे दिल्लीमध्ये आंदोलन केलेलं आहे त्या आंदोलनाला पाठिंबा सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आणि खऱ्या अर्थानं 23 दिवसात ज्या काही घटना घडलेल्या आहेत त्याचा निषेध करण्यासाठी आपण या ठिकाणी चाकणमध्ये सभा घेत आहोत। इंग्लिश मध्ये एक म्हण आहे, एक सुविचार आहे महात्मा गांधींनी सांगितलं त्यावेळेस देशाला स्वातंत्र्य 1947 साली मिळालं
ते आमच्या आपल्या देशाचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना देण्यात आलं. त्याचप्रमाणे सर्व जे विद्यार्थी होते आंदोलनाला त्यांना पण आव्हान अशी मारहाण केली. एवढं करून सुद्धा त्यांचं भागलं नाही. त्यांनी परत सुद्धा भाजपच्या लोकांनीच आंदोलन करायला चालू केलं अवघड. एवढी वाईट वेळ भाजपच्या याच्यावरती आलेली असो. आपण सर्व या ठिकाणी आलेलो आहोत. सर्वांचं आपण आपल्या अभिनंदनाला मागणी ठिकाणी त्याचप्रमाणे राष्ट्रीय सेवा दल काका यांनी सुद्धा या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. सर्वांचा मी आभार मानतो आणि हा कार्यक्रम संपला. निवेदन देतो, निवेदन देऊ. साहेब देतो. होईल आणि त्यानंतर निवेदन देऊन कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. पाहत होते माझे सहकारी संतोष सह मी गजेंद्र, परिवर्तन न्यूज 24, चाकण, पुणे.